अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्याच्या सरकारच्या सूचना आहेत। त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांना ते अनिवार्य असून त्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे। मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी न केल्यास धान्य मिळणार नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली। सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण केले जाते। त्यांच्या आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी साठी गावोगावी शिबिर आयोजित केले आहे। शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी शिबिरात अथवा आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून अंगठ्याचा ठसा घेऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करायची आहे। त्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत असून त्यानंतर धान्य दिले जाणार नाही, तशा सूचना दुकानदारांनाही दिल्याचे त्यांनी सांगितले। दुकानदारांनी दरमहा 7 तारखेस अन्न दिन साजरा करून लाभार्थ्यांना धान्य वाटप करायचे आहे। कोणत्याही परिस्थितीत दरमहा 15 तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप पूर्ण करावयाचे असल्याच्या सक्त सूचना त्यांना दिल्या आहेत। अद्याप रेशन कार्ड नसलेल्या केंद्र सरकारच्या ई श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरित व असंघटित कामगारांना प्रचलित निकषानुसार विशेष मोहिमेअंतर्गत तातडीने शिधापत्रिका देण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमधून तातडीने शिधापत्रिका देण्याची कार्यवाही केली जात आहे। त्यामुळे ज्यांनी ई श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे मात्र अद्याप कोणतीही शिधापत्रिका मिळाली नाही त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या तहसील कार्यालयातून शिधापत्रिका मिळवावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी केले आहे। वन रेशन कार्ड अंतर्गत राज्यातील लाभार्थी नजीकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानात जाऊन अन्नधान्य घेत आहे त्या लाभार्थ्यांना त्याच दुकानात ई-केवायसी करून घ्यावी। ते आपल्या गावातील रास्तभाव धान्य दुकानात जाऊनही ई-केवायसी करू शकतील असे सरडे यांनी म्हटले। शिधापत्रिका धारकांच्या सर्व लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी बंधनकारक आहे। शिबिर अथवा रेशन दुकानात त्यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। मुदतीत या दोन्ही बाबींची पूर्तता न केल्यास धान्य दिले जाणार नाही अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली आहे।